भोकणार, जेव्हा उदरातून निघतो हृदयातून लावते, ते हृदयातून लावते. 9 महिने 9 दिवस त्याची वाट पाहिलेली आहे, त्याने वाट पाहिलेली आहे. कसाही असेल, वाकडा तिकडा काळा पांढरा, तो माझा आहे, माझा आहे असा अधिष्ठान आहे. ईश्वर तत्पारायणाचे जवळ असा अधिष्ठान आहे, जे आईजवळ अधिष्ठान आहे. एक माकडचा दृष्टांत सांगितला. तो फांदीतून ते फांदीत जाते, उड्या मारते. एक दिवसाचा माकड जन्माला आलेला आईच्या हृदय धरतो आणि ते माकडला माहित आहे की माझा लेकरू मला सोडणार नाही, सोडणार नाही. अशी समता बनवणारा पंथ आहे की धर्माला सोडणार नाही. आणि याच्यासाठी आपण सर्व आलेलो आहे. तर जे मी दृष्टांत सांगितला माकडीच्या, आणि जे आई असते तिची स्नेहाचा, तसा स्नेह आपल्या हृदयामध्ये 4 साधनाबद्दल असायला पाहिजे. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक, ब्रह्मतत्व ज्ञान, ईश्वर सन्निधान आणि भगवंतांच्या प्रेम. 7 पदार्थाची अप्राप्ती आपल्याला पहाटे उठताना करता यायला पाहिजे, तर आपण ईश्वर तत्पारायण आहे. तर मी आता सर्वप्रथम मजदीना तम मध्ये होतो बरं का. आणि देवाने कसा मागितला? गोदी पुत्र. तसा तोकडच वीड देवाच्या मांडीच्या आश्रय घेतला बरं का. आणि देवाने काय सांगितलं? ते पारधी त्याच्या समोर आलेले देव काय म्हणतात? माझी शरणांगती घेतलेली आहे. 12 वर्षाचा मौन देवाने भंग केलेला आहे. कोणासाठी? एक ससेसाठी. अरे आपण तो मनुष्य आहे, ते ससेपेक्षा किती मोठी पात्रता आहे. श्रीमद भगवत गीता प्रमाण ग्रंथ म्हणत आहे. प्रमाण ग्रंथ सोडा, इतरा जगातले जेवढेही धार्मिक ग्रंथ आहे सर्वांच्या एकच म्हणणं आहे की मनुष्य देहेपेक्षा श्रेष्ठ योनी कुठलीच नाही. आणि ब्रह्मतत्व ज्ञान असे म्हणतात की एक मानव देह असा आहे की तुम्ही कायमसाठी जन्म मृत्यू आणि आवागमनाच्या चक्रातून मुक्त होऊ शकतात. ससेने काय केला? भगवंतांना पाहिला आणि मांडीचा आश्रय घेतला बरं का. तसे आपल्याला देवाचे नामाचा आश्रय घेता यायला पाहिजे बरं का. देवाचे जे पवित्र विशेष आहे, विशेष कोई देव नाही, तो साधन आहे. आणि ते साधनाची सेवा करत करत साध्य ईश्वर सन्निधान मध्ये पोहोचायच्या. तुम्ही पाहून घ्या, श्री नागदेव आचार्यांनी जेव्हा देव उत्तरपंथ विजय केले, सर्वात जास्त तळमळ अगर कोणाचे हृदयात निर्माण झाली असेल तर आचार्यांच्या. भयानक वना भानखेडी जाऊन तो 8ही सत्व 10 अवस्था प्रकटलेली आहे. त्याला महातंबा पाठीतून उचलून घेऊन आली त्याला. आणि तेव्हा आचार्याने प्रथम जेव्हा श्रीप्रभू विजय केल्यानंतर प्रथम गंगा तीर्थ मध्ये गेले. आणि ते गंगा तीर्थ मध्ये गेल्यानंतर प्रथम दंडवत पोफड महास्थान श्री क्षेत्र डोमेग्राम छिन्नस्थळीला एक ओफळ निघालेला विशेषच्या एक पाषाण विशेष
आणि ते घेतला, त्यांची छिन्नस्थळी तयार झाली. पौमाईशाची छिन्नस्थळी, दंते गोपाळ बासची छिन्नस्थळी आणि नाती नागाईशाची छिन्नस्थळी. सर्वज्ञ गेल्यानंतर कोणाचा आश्रय घेतला? संबंधाचा. बोलता बोलता एक वक्त बोलले, बोल राव, कृपा आणि माया. तुम्ही दृष्ट पर भी मागा तर भेटणार, आणि अदृष्ट पर भी मागा तरीही भेटणार. अशी दोन्ही शक्तीची व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे. आणि अशी पवित्र धर्म आपण आचरत आहे.